ऐक भविष्याला भव्य भीषण आला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. विलगता भयहता वर्तमान काला, सहनशीलता स्तंभ तडकुनी विक्राळ जुंभ. प्रकटवीत नव नृसिंह हाणिती घणाला. ऐक भविष्याला भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. भव्य भीषणाला चालली रणाला. आज छळ करीसी तो तू अजी हरसे. आज छळ करीसी तो तू अजी हरसी. दुःशासन कशिपू कंस गणिनती कुणाला. चालली रणाला भव्य भीषणाला. ऐक भविष्याला भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. होऊनिया मुक्त स्वये, होऊनिया मुक्त स्वये, करील मुक्त ती जगता. होऊनिया मुक्त स्वये, करील मुक्त ती जगता. ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला चालली रणाला. भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. ऐक भविष्याला भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. मित्रांनो नमस्कार. मी योगेश्वर दत्तात्रय गंधे. आज मी सावरकर या मंचाच्या माध्यमामधून भारतरत्न, देशगुरु, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर तथा तात्याराव सावरकर यांच्या साहित्य आणि कलादान या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा, या संदर्भात बोलण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे आज आपण गेले काही महिने सारेच कोरोनाच्या भीषण संकटातून जात आहोत. मात्र 100 वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या मातृभूमीला परकीय सत्तेच्या जुलमाच्या भीषणतेतून बाहेर काढण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर या अवतारी पुरुषाने ही कविता लिहिली. ही कविता आजही आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला किती उद्बोधक आहे, दिशा देणारी आहे, विचारांना चालना देणारी आहे आणि कृतिशीलतेकडे नेणारी आहे हे आपल्या लक्षात येईल. ऐक भविष्याला भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. खरं म्हणजे आजही शतकांनंतर ह्या द्रष्ट्या पुरुषाचे साहित्य हे आजचेच वाटते, ताजे वाटते. या मंचाचं जेव्हा हे निमंत्रण मी या संदर्भामध्ये स्वीकारलं तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न माझ्यापुढे पडला की सावरकर या व्यक्तीविषयी बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही किंवा ती माझी पात्रता नाही. सावरकरांनी ज्या अनेक विषयांवर लिहिलेलं आहे, मग ते साहित्य असो, कला असो, राजकारण असो, क्रांती असो, जगभरातील विविध विषयांवरच्या बदलत्या नोंदी असो, विज्ञानवादी दृष्टिकोन असो, या सगळ्यांविषयी बोलताना खरं म्हणजे या ठिकाणी अत्यंत अधिकारी अशी व्यक्ती पाहिजे. मी अशा आडनिड्या पिढीचा प्रतिनिधी आहे की मी आपल्या हिंदुस्थानचा जो काही सुवर्ण काळ आहे, स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ,
हा मी बघितलेला नाही. या काळामधले जी उत्तुंग प्रतिभेची, उत्तुंग व्यक्तिमत्वाची माणसं होती ती मला बघायला मिळालेली नाहीत. अशा काळामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे सावरकरांना बघण्याचा, त्यांचा अनुभव घेण्याचा मला कुठलाही योग आलेला नाही. परंतु माझ्या आईवडिलांकडनं, ते स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत असल्यामुळे जे काही ऐकायला मिळायचं त्या काळातल्या लोकांविषयी, स्वातंत्र्य आंदोलनाविषयी आणि विशेषतः सावरकरांविषयी, ते ऐकल्यानंतर असं मनात वाटायचं की अरे आपण किती कमनशिबी आहोत की त्या काळामधली ही उत्तुंग माणसं आपल्याला बघता आली नाही, अनुभवता आली नाही. आणि असं असून सुद्धा एक तोंड ओळख म्हणून का असेना, पाठ्यपुस्तकामधनं त्रोटक का असेना, सावरकरांचा परिचय झालेला आहे. परंतु सावरकरांचं साहित्य वाचावं, त्यांच्याविषयी अधिकतेने, अधिकाराने बोलावं, एवढा काही हा माझा कर्तृत्वाचा किंवा पात्रतेचा भाग नाही. परंतु या मंचाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. नवीन पिढी पुढे, की जी पिढी माझ्यापेक्षाही कमनशिबी आहे असं म्हटलं तर चालेल, 70, 80 आणि 90च्या दशकामध्ये जन्मलेली पिढी ही अनेक दृष्ट्या कमनशिबी आहे. म्हणजे जसं पूर्वीची माणसं असं म्हणायचे की आम्ही खूप सकस अन्न खाल्लंय, आम्ही खूप चांगल्या गोष्टी बघितल्या आहेत, आम्ही खूप चांगले अनुभव अनुभवलेले आहेत, आम्ही खूप चांगल्या व्यक्ती बघितलेल्या आहेत. परंतु या 3 दशकांमधल्या जन्मलेल्या ज्या पिढी आहेत त्यांना हा कुठलाच अनुभव नाही. विशेषतः 80 आणि 90च्या दशकामधली जी पिढी आहे ती संपूर्ण जग बदलाचा उंबरठ्यावर असताना किंवा जग बदलताना जन्माला आलेली पिढी आहे. म्हणजे 90च्या दशकातली पिढी ही ज्या वेळेला ग्लासनोस्त आणि पेरिस्ट्रॉइका हा रशियामधनं एक आविष्कार सबंध जगामध्ये मुक्ततेने संचार करता झाला आणि लोकांच्या खिशामध्ये अमाप पैसा येऊ लागला, त्या काळामधला ही पिढी आहे, त्या काळामधला हा प्रतिनिधी आहे. त्यांना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदुस्थानच्या जडणघडणीमध्ये नक्की काय झालं, कोणी काय केलं, त्या व्यक्ती, तो काळ आणि विशेषतः आजच्या दिवसाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी फार अभावाने माहिती आहे, खूपच अभावाने माहिती आहे. सावरकर प्रेमी, सावरकर अभ्यासक, सावरकर भक्त आणि सावरकरांशी संबंधित आजच्या काळामध्ये सुरू असलेल्या चळवळी, याच्याशी संबंधित जी माणसं आहेत किंवा जे तरुण आहेत त्यांनाच फक्त, किंवा मागच्या पिढीमधले जे कोणी आज हयात आहेत अशाच व्यक्तींना फक्त सावरकरांचं द्रष्टेपण, सावरकरांचं राजकीय कर्तृत्व, सावरकरांची सशस्त्र क्रांती, सावरकरांचे विचार या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती आहे. परंतु नवीन पिढीला ती अजिबात नाही. हे खरोखर दुर्दैव आहे. म्हणजे हे केवळ महाराष्ट्राच्या बाबतीमध्येच घडतंय असं माझ्या निदर्शनास अलीकडे आलेलं आहे. कारण जेव्हा बंगालला जातो तेव्हा तिथला तरुण आजही सुभाषचंद्र बोस, रासबिहारी, देशबंधू या सगळ्यांविषयी, बटुकेश्वर दत्त यांच्याविषयी उसासून बोलत असतो. साऊथला गेलं की तिथला तरुण आजही तिथल्या साहित्यिक, कलाकार, राजकारणी, स्वातंत्र्य सैनिक यांच्याविषयी बोलत असतो. यूपी बिहारमधला तरुण देखील तिथल्या यांच्याविषयी बोलत असतो. पण आपल्याकडे सावरकरांविषयी आजही आपलेपणाने, ममत्वाने, आदराने
आणि ज्यांनी देश घडवण्यासाठी, देशाला दिशा देण्यासाठी किती मोठा त्याग केला, प्रयत्न केले, समर्पण केलं, त्या सावरकरांविषयी आज आपल्याला आजचा तरुण बोलताना आढळत नाही किंवा त्याला त्यांच्याविषयी जवळजवळ 85-90% माहिती नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी खरं म्हणजे जसं इतर राज्यांमध्ये आजही वेगवेगळ्या मंचांवरनं तिथल्या लोकांच्या संदर्भामध्ये सातत्याने नव्या पिढीसाठी जागरण केलं जातं, तसं जागरण राष्ट्रीय धोरण म्हणून किंवा राज्याचं धोरण म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे आणि ते राबवलं गेलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की माझं हे जे काही म्हणणं आहे हे कुठेतरी खोडून काढता येईल. आज मातृदिन आहे आणि मातृभूमीसाठी सावरकरांनी जो त्याग केला आहे तो केवळ सर्व सामर्थ्याचे अवतारी पुरुषच करू शकतात. मी अवतारी पुरुष असंच म्हणतो कारण वसिष्ठांनी अवतारी पुरुषाची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत त्यामध्ये तंतोतंत सावरकर हे बसतात. हे विधान माझं नाही आहे. सावरकर भक्त लेखक रास भट यांनी सावरकरांवर जो ग्रंथ लिहिलेला आहे सावरकर गेल्यानंतर, त्यामध्ये आणि त्या काळामधल्या सगळ्या महानुभावांनी सावरकर हे अवतारी पुरुष होते असंच म्हटलेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातनं मातृभूमीसाठी ध्येय, निष्ठा, क्रांती, निस्वार्थ आणि त्यागाचा पंचाक्षरी मंत्र म्हणजे सावरकर. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार असं समर्थ रामदासांनी म्हटलंय. तसं भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे धर्माला ग्लानी येते तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतो आणि त्याप्रमाणेच सावरकर देखील. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन या लहानपणी घेतलेल्या शपथेपासून मरेपर्यंत आणि त्यानंतर आजही सावरकर विचार रूपाने या मातृभूमीसाठी झुंजतायत. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे बाळपणीचं सर्वज्ञता तयासी बरी. बालपणापासूनच देशभक्तीचे आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या सावरकरांनी निश्चित विचारातून कविता लेखनाच्या माध्यमातून एक वेगळा व दूरदृष्टीचा विचार केला. आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्ररूपी कवितेत ते लिहितात, विश्वाचिया अखिल मंगल धारणाला, विश्वाचिया अखिल मंगल धारणाला, बोला असे कवण भक्ष हुताशनाला. विश्वकल्याणासाठी आरंभलेल्या यज्ञात उडी घेण्यास कोण तयार आहेत असा प्रश्न ते विचारतात. ही त्यांची कविता आणि प्रश्न आजही तितकाच ताजा वाटतो. आसेतूपर्यंत उचंबळला स्वदेश, विराकृती धरती टाळुनी दिन वेश, भक्तांशी या रघुपती झुलतात झुंडी, अशा अनमोल काव्यरचना लहानपणापासून त्यांनी केल्या. साहित्य क्षेत्रामधलं सावरकरांचं योगदान असं मी म्हणणार नाही, परंतु साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये सावरकरांनी आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला, आपल्या मराठी भाषेला दिलेलं ते एक अमूल्य असं दान आहे. हे दान जे आहे हे केवळ त्या पंथाच्या, त्या विचारांच्या, त्या व्यक्तित्वाच्या निगडीत माणसांपर्यंत, समूहापर्यंत न राहता ते अधिकाधिक लोकांपर्यंत कसं पोहोचेल या दृष्टीने नव्या पिढीने जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की पुढच्या अनेक शतकांपर्यंत हे जे साहित्य आहे हे कलाक्षेत्रातलं दान आहे. आता तुम्ही म्हणाल सावरकरांचं कलाक्षेत्रामध्ये दान काय आहे, तर मी हे आपणाला पुढच्या
काही वेळामध्ये सांगणारच आहे. परंतु सावरकरांचं मी जे काही त्रोटकपणे वाचलं, जो काही परामर्श घेतला, मी परत एकदा सांगतो की सावरकरांच्या कुठल्याही साहित्यावर मी विश्लेषणात्मक बोलणार नाहीये, कारण तो माझा अधिकार नाही. अधिकारी व्यक्ती, समीक्षक आणि ज्यांनी सावरकरांचं सगळं साहित्य कोळून प्यायलेले आहेत अशी माणसं आज हयात आहेत. ते सावरकरांच्या या साहित्याविषयी खूप बोलू शकतात. मी इतक्या तपशिलामध्ये जाणार नाही, कारण आपल्याकडे साधारण 25 मिनिटांचा वेळ आहे. त्याच्यामध्ये मी फक्त ओझरचा उल्लेख करणार आहे की सावरकरांचं आपल्या पुढे अतिशय प्रसिद्ध झालेली गाणी, अतिशय प्रसिद्ध असलेली पुस्तकं एवढंच फक्त आपल्या समोर आहे. ते स्वाभाविक आहे, कारण जी गोष्ट सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते, जी गोष्ट सगळ्यात जास्त लोकांच्या कानावर पडते, तीच खरी किंवा तीच लोकप्रिय असा आपला एक साधारणपणे रूढार्थाने समज असतो. परंतु त्या व्यतिरिक्त सावरकरांनी जे जे काही लिहिलेलं आहे ते अतिशय विचारांनी, दूरदृष्टीने, द्रष्टेपणाने आणि पुढच्या काळाला पुन्हा बरोबर घेऊन जाण्यासारखं लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या या सगळ्या सावरकरांच्या साहित्याला परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. ते परतत्वाचं स्पर्श झालेलं वाङ्मय आहे असं मला वाटतं. सावरकरांनी देशासाठी त्याग, समर्पण केलं, पण त्याहीपेक्षा तो वन्ही पुढील पिढीला सतत चेतवत ठेवणारा असावा. म्हणून साहित्य आणि कला क्षेत्रातील त्यांनी दिलेलं दान फार मोलाचं आहे असं मला वाटतं. ऋण फिटता येणार नाही असं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील काव्य असो की सागरा प्राण तळमळला असो किंवा जयस्तुते श्री महन्मंगले सारखे अजरामर लोकप्रिय गाणे असो, हे त्यांचे दान इतरांच्या तुलनेत तराजूची तागडी कायम वर ठेवणारे असेच आहे. मात्र 1857चे स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझेनीचं चरित्र, उशाप, जगन्नाथाचा रथ, अनंताची आरती, हिंदुत्व, स्वराज्य, भगवा झेंडा, तोरण, सर्वपरिचित माझी जन्मठेप या इतिहास, काव्य, कथा, चरित्राबरोबरच सावरकरांनी भगवान गौतम बुद्धाच्या जीवनचरित्रावर व त्याच्या आत्मघाती राजकीय तत्वज्ञानावर आधारित लिहिलेलं संन्यस्त खड्ग यासारखं नाटक भारतीय आणि मराठी साहित्य दरबाराचे आभूषणच म्हणावे लागेल. परतत्वाचा स्पर्श मी अशासाठी म्हटलं की त्यांच्या प्रत्येक साहित्याला एक परतत्वाचा स्पर्श झालेला आहे. ते उत्तम योगाभ्यासी जसे होते तसे आध्यात्मिक होते. म्हणूनच त्यांच्या साहित्याला परतत्वाचा जसा स्पर्श आहे तसं त्यांचं प्रत्येक कविता ही दार्शनिक आहे. म्हणजे हिंदीमध्ये दार्शनिक, आध्यात्मिक. त्यातलं एक उदाहरण देतो. निरंजनासी निरांजनाचा देवा दीप तुला, निरंजनासी निरांजनाचा देवा दीप तुला, दावितो देवा दीप तुला. आकाशाच्या अंगणात तव, आकाशाच्या अंगणात तव, सूर्य सहस्त्री जो दीपोत्सव, पाजळविती हे पणती आपुली, त्यास करू साजरा, देवा दीप तुला, दावितो देवा दीप तुला. सूर्य सहस्त्री ही जो उरला, पणतीनेची जाई स्फुरला, जैसा नयनी अंधकार लव, आहे तोची भला, दाविती देवा दीप तुला. आईच्याची बागे मधुनी, ताजी ताजी वेचुनी वेचुनी, आईच्याची बागे मधुनी, ताजी ताजी वेचुनी वेचुनी, मुली गुंफिती आईच्याची वेणीतून फुला, दाविती देवा दीप तुला. अशासारख्या कितीतरी कविता की ज्या आपल्या पुढे ज्या प्रकर्षाने यायला पाहिजे होत्या त्या आलेल्या नाहीत.
परतत्व स्पर्शाचे वाङ्मयच त्यांनी सर्वाधिक निर्माण केलं अशी माझी धारणा आहे. त्याला आपण सगळेजण त्या त्या काळानुरूप वेगवेगळ्या प्रणाली लावल्या, वेगवेगळी रूपं दिली, वेगवेगळी नावं ठेवली. त्यांची काही काव्य ही कालौघात समाजानेच आणि साहित्य क्षेत्रानेच दुर्लक्षित केली असं मला खेदानं म्हणावंसं वाटतं. म्हणजे कमला असो, अनादिमी अवध्यमी असो, सारथी, विवेक, सप्तर्षी, शिखांचा इतिहास सारखं पुस्तक असो, किंवा मराठ्यांचा इतिहास लोकांपुढे आणणारं 6 सोनेरी पानं हे पुस्तक असो, इत्यादी पुस्तकांमधनं वेगळेपण, तत्वनिष्ठता आणि जाज्वल्य देशाभिमानी साहित्यही तसे त्यांच्या दृष्टिकोनातनं लोकांनी दुर्लक्षित आणि उपेक्षित ठेवले गेले. मला आठवतंय, मी दादरच्या बालमोहन शाळेमध्ये 1-2 वर्ष होतो. तेव्हा बालमोहन शाळेने किशोर आणि कुमार मुलांसाठी नाटुकल्यांची स्पर्धा घेतली होती. त्यावेळी मी सुधा करमरकरांच्या बालनाट्य संस्थेमध्ये काम करायचो आणि त्यावेळी सर्वप्रथम सावरकरांच्या साहित्याशी माझा परिचय झाला. ऋण ही त्यांची नाटुकली सुधा करमरकरांनी आमच्याकडनं बसवून घेतली होती. खरं म्हणजे सावरकरांच्या कल्पकतेचा बहरच म्हणावा लागेल ऋण ही नाटुकली. मुलांच्या मानसिकतेचा त्यांच्या अंगाने विचार करून कुटुंब, समाज, देश याची एकसंध साखळी कशी गुंफली जाते याचं उत्तम भाष्य म्हणजे ऋण. ही नाटुकली पण आज खरं म्हणजे लोकांपुढे दुर्लक्षित आहे, उपेक्षित आहे, माहितीच नाही. इतर आपल्याला खूप काही गोष्टी माहिती असतात, परंतु सावरकरांनी जी काही मोजकी नाटुकली आणि नाटकं लिहिली ती देखील आज कालौघामध्ये आपल्यासमोर येत नाहीयेत, की लोकांपुढे यायला पाहिजेत, जेणेकरून सावरकर हे केवळ सशस्त्र क्रांतीचे जनक होते किंवा क्रांतिकारी विचारांचे होते, त्याही पलीकडे हा विचार ज्या वेळेला येतो त्यावेळेला कुठंतरी समाजमानाचा एक आरसा निर्माण करणं, समाजाला कुठंतरी दिशा देणं आणि समाजाला दिशा देत असताना पुढच्या काळाचा विचार करून लिहिणारे ते एक असामान्य असे लेखक होते. याचा विसर मला असं वाटतं आजच्या पिढीला आणि गेल्या काही दिवसामध्ये लोकांना पडलेला आहे. केवळ सावरकर हे क्रांतिदर्शी नव्हते, क्रांतिकारक नव्हते, तर त्यांच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी सामावलेल्या होत्या, म्हणजे मगाशी मी म्हटलं की अवतारी पुरुषामध्ये ज्या अनेक गोष्टी असतात तशा त्यांच्यामध्ये ज्या अनेक गोष्टी होत्या त्याच्यातल्या 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे कदाचित सावरकरांना बघितलेली आज हयात असलेली जी माणसं आहेत ती या माझ्या मताशी सहमत होती. सावरकर जर युरोपमध्ये राहते तर कदाचित सावरकर आज आपल्याला कुठल्या तरी युरोपियन सिनेमाचे हिरो म्हणून आपल्यासमोर उभे ठाकले असते, इतके ते देखणे होते. म्हणजे प्रभावी वाणी, सामर्थ्यशाली लेखणी आणि दैवी सौंदर्य हे एका जागी एकत्र फार क्वचित आढळतं, पण या 3ही गोष्टी सावरकरांच्या बाबतीमध्ये एकत्र आलेल्या होत्या. या 3घांचा मिलाफ म्हणजे सावरकर. सावरकर म्हणूनच सगळ्यात वेगळे आहेत ते या दैवी अवतारामुळे. सावरकरांनी जे साहित्य लिहिलं, जे कलादान दिलं, मग ती गाणी असोत, मेळ्यांमधली नाटकं असोत, संन्यस्त खड्ग सारखं नाटक असो, ऋणसारखी नाटिका असो, किंवा भगवा झेंडा या चित्रपटासाठी लिहिलेली गोष्ट असो. भगवा झेंडा हे 2 चित्रपट निघाले, त्यातला भगवा झेंडा एक सावरकरांनी लिहिलेला चित्रपट की जो आज काळाच्या उदरात कुठल्या तरी रिळ्यामध्ये कुठेतरी लुप्त झालेला आहे, पण त्याची काही छायाचित्र
आणि काही क्लिपिंग्स आर्काइव्हजमध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी हिंदू राष्ट्र कार्याचा जसा विचार जनमानसामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला, तसा आणखी एक प्रयत्न साहित्याच्या दृष्टिकोनामधून केला, आणि तो म्हणजे भाषाशुद्धीची चळवळ. ही जी चळवळ त्यांनी सुरू केली ती केवळ मराठी भाषेलाच उपयुक्त आहे असं नाही, तर ती हिंदुस्थानच्या सर्वच प्रादेशिक भाषांना उपयुक्त ठरली आणि त्याच्यामध्ये त्याप्रमाणे सुधारणा झालेली आहे. ही भाषाशुद्धी जर केलीच नसती तर मला असं वाटतं की आज आपण जी काही मराठी बोलतो आहोत, संतांनी मराठीचा खूप मोठा व्यापक विचार केला, ज्ञानेश्वरांनी प्राकृतामधनं तो विचार केला, पुढच्या सगळ्या संतांनी केला, परंतु आधुनिक हिंदुस्थान घडवण्यामध्ये भाषाशुद्धी करणं ही किती गरजेची होती. कधी कधी आपण सुद्धा आपलं नाव नीट उच्चारत नाही. मग अशा वेळी ही भाषाशुद्धी होणं फार गरजेचं आहे. ग्राम्य भाषा, लिपी भाषा, मराठी भाषा किंवा अन्य प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा यांची कुठंतरी सांगड घातली गेली पाहिजे, आणि ती सांगड घालताना भाषेचा, उच्चारांचा कुठंही ऱ्हास होता कामा नये. हे सावरकरांचं ब्रीद होतं, आणि म्हणून आपण लोकांपुढे वेगवेगळ्या माध्यमामधनं साहित्य पोहोचवतोय, पण हे साहित्य पोहोचवताना, ही कला पोहोचवताना कुठंतरी भाषा शुद्ध असली पाहिजे, त्याची गरज लोकांना वाटली पाहिजे. या दृष्टिकोनातनं देखील सावरकरांनी कसोशीने आणि आग्रहपूर्वक असा प्रयत्न केल्याचं या ठिकाणी दिसून येतं. आज आपण जी मराठी भाषा बोलतो, वाचतो, आणि कितीही इंग्रजाळलेली ओरड केली तरी टिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याचं मूळ बीज हे सावरकरांच्या या चळवळीला जातं, या भाषा शुद्धीला जातं असं मला वाटतं. खरं म्हणजे सावरकरांचं जे साहित्य आहे त्याच्यावर त्रोटकपणे आणि कमी वेळेमध्ये बोलता येणारच नाही, कारण इतका व्यापक विषय आहेत त्यांच्या साहित्याचे. चरित्र, आत्मचरित्रापासून जगाचा इतिहास आहेत, वृत्तपत्रीय लेखन आहे, वेगवेगळ्या वृत्तांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत, नाटक आहेत, नाटुकल्या आहेत, स्तंभलेखन आहे, राजकारणावरचा व्यापक विचार आहे. पुढच्या 100 वर्षांच्या काळाचा विचार करून ज्या पद्धतीने त्यांनी समाजाला दिशा दिली तो विचार आहे, त्याच्या संदर्भामधलं लेखन आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यावर अत्यंत विस्तृतपणे आणि पूर्ण वेळाने बोलता येण्यासारखं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या कविता जर आपण घेतल्या तर केवळ कविता ह्या विषयावर 2 ते 3 सत्र केवळ माझ्या एकट्याची नाही तर त्याच्यातील तज्ज्ञांना एकत्र बोलवून करता येऊ शकते. हे सगळं सावरकरांचं जे साहित्य आहे, हे सगळं साहित्य जरी 100 वर्षापूर्वी लिहिलेलं असलं, त्या काळचा, पुराणातला, त्यावेळच्या सांप्रत स्थितीचा त्याच्यामध्ये उहापोह असला, विश्लेषण असलं, घटना असल्या, तरी देखील ते सगळं साहित्य आज 21व्या शतकात आणि 100 वर्षानंतर देखील ते जसंच्या तसं लागू पडणार आहे. खरं म्हणजे सावरकरांना भारतरत्न का दिलं जात नाही या वादात मी पडणार नाही, कारण सावरकर हे जसे त्या काळातल्या राजकारण्यांना, त्या काळातल्या सत्ताधाऱ्यांना पचले नाहीत, तसे कदाचित आजच्या सत्ताधाऱ्यांना देखील ते पचणारे नाहीत. किंवा जशी ब्रिटिशांना सावरकर हे नाव घेतल्यावर भीती वाटत होती आणि म्हणून ते सावरकरांना सतत जेलमध्ये ठेवत होते, त्याच पद्धतीने कदाचित
आजच्या काळामध्ये देखील ही गोष्ट असू शकते असं मला वाटतं. हा राजकीय भाष्याचा वेगळा विषय आहे, तो इथे बोलण्याचं आपल्याला काही कारण नाही. परंतु सावरकरांनी एक अतिशय महत्त्वाचं काम, जसं साहित्यामध्ये दान दिलेलं आहे, वेगवेगळ्या साहित्य प्रकार हाताळून, मग कविता असतील, नाटक असेल, इतर भाष्य असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, भारताच्या इतिहासामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय एक महत्त्वाचं दान दिलेलं आहे. ते बहुतांश लोकांना माहिती नाही. ते दान काय आहे? आज आपण सगळे सिनेमा बघतो. सिनेमाला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. 1895 साली ज्या वेळेला जगातला पहिला सिनेमा फ्रान्समध्ये निघाला, बघा सिनेमाचं आणि सावरकरांचं नातं किती अतूट आहे. मार्सेलिसच्या समुद्रामध्ये सावरकरांनी उडी मारली, ती ऐतिहासिक उडी ठरली. त्या फ्रान्समध्ये जगामधलं विज्ञानाने जन्माला घातलेलं अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे चित्रपट, सिनेमा, मूव्ही, फिल्म, चलचित्र, बोलपट, इतकी नावं त्या माध्यमाला आहेत. आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी सिनेमाची संकल्पना केली होती, हे मी माझ्या अनेक वेगवेगळ्या स्वरूपातील भाषणांमध्ये नेहमी उल्लेख करत असतो की जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, किंवा लेऊनी स्वमायेचे आडवस्त्र, खेळवी एकला सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ही जी सिनेमाची संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, हे 1895 साली ज्या वेळेला युरोपात, फ्रान्समध्ये, जगामध्ये जेवढे काही विज्ञानाशी संबंधित शोध आहेत, हे सगळे शोध युरोपाने लावलेले आहेत. आणि केवळ युरोपाने लावलेले नाही, तर आपल्याकडे एखादा मुलगा जर रिकाम्या वेळामध्ये काही करत असेल तर आपले आई वडील, मग ही परंपरा आहे, तू हे काय रिकामे कामं करतोय, अभ्यास कर, असं आपण म्हणतो. तसं त्या काळामध्ये युरोपामधील लुई आणि ऑगस्ट या लुमियर बंधूंनी सिनेमाचा शोध लावला. आई वडिलांनी या मुलांना टाकून दिलं होतं किंवा हे काय उडाणटप्पूपणा करत असतात, काहीतरी भंगार गोळा करत असतात, काय करतात काय माहीत, माझ्या पैसा खर्च होतोय. पण त्या मुलांनी सगळं जग एका भिंगाच्या खाली आणलं. ते माध्यम म्हणजे सिनेमा माध्यमाचा शोध त्यांनी लावला. परंतु हे माध्यम जसं जसं वाढत गेलं तसं तसं इथे पाश्चिमात्यांचा प्रभाव वाढत गेला. कारण 1926 सालापर्यंत, 1895 ते 1926, सावरकरांचा हे जडणघडणीचा काळ होता. ते विलायतेस होते, मग हिंदुस्थानात आले. त्या काळामध्ये हे माध्यम बहरत होतं. त्यांचं क्रांतिकार्य सुरू होतं. तोपर्यंत 1926 सालापर्यंत सिनेमा लोक बघत होते. त्यासाठी आमिष दाखवली जायची. कारण एवढ्या मोठ्या पडद्यावर माणूस दिसतो, ते काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे म्हणून सिनेमा बघायला लोक जायचे नाहीत. आणि म्हणून त्यांना चित्रपटगृहाच्या मालकाकडनं आमिष दाखवलं जायचं की तुम्ही या, तुम्हाला टांग्याचं भाडं देतो, ट्रामचं भाडं देतो, 1 किलो दळण दळून देतो, पण आम्ही दाखवतो तो सिनेमा बघायला या. तोपर्यंत सिनेमा बोलत नव्हता, तर त्या ठिकाणी टायटल कार्ड्स यायचे आणि ती इंग्रजीमधनं यायची. हे सगळ्यांनाच वाचता येण्यासारखं नव्हतं. हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली आणि 1926 साली जगामधला पहिला झाज सिंगर नावाचा सिनेमा निघाला आणि मग सिनेमा बोलू लागला. आपल्या भारतामध्ये सिनेमाचं आगमन 1897 साली झालं आणि त्याच्यानंतर हिंदुस्थानचा सिनेमा बहरत गेला. 1913 साली दादासाहेब फाळक्यांनी भारतामधला पहिला सिनेमा काढला. हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मी ही पार्श्वभूमी अशासाठी सांगतोय की त्या काळी सिनेमा बोलू लागल्यानंतर देखील
जे टायटल्स असायचे, जी शीर्षकं असायची, ती सगळी शीर्षकं ही एकतर इंग्रजीमध्ये असायची किंवा उर्दूमध्ये असायची. कारण हे माध्यम पाश्चिमात्यांचं आहे. हे इंग्रजी शीर्षकं सगळ्यांना कळतीलच असं नाही, ही उर्दू सगळ्यांना कळेलच असं नाही, आणि ही जी सिनेमाची भाषा आहे ही लोकांना त्या काळी समजत नव्हती. स्क्रीन प्ले, डायलॉग, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक डिरेक्शन हे जे सगळे आहे, मेकअप, कॉस्च्यूम, हे जे सगळे परवलीचे चित्रपटांमधले शब्द आहेत हे लोकांना कळत नव्हते. कारण त्या लोक त्या काळामध्ये माध्यमाच्या दृष्टिकोनातनं एवढे सजग किंवा शिक्षित नव्हते, भाषेचं तेवढं ज्ञान नव्हतं. 1937-38 साली सावरकर रत्नागिरी जेलमधनं सुटून बाहेर आले. त्यावेळेला त्यांचा पहिला मुक्काम होता कोल्हापूरला. मी चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे आणि त्या संदर्भामधले काही नोंदी, काही डॉक्युमेंटेशन हे मी सातत्याने करत असतो. 25 वर्षांपूर्वी मी ज्या वेळेला या संदर्भामधल्या काही नोंदी तपासत होतो त्यावेळेला लक्षात आलं की सावरकरांनी चित्रपट कला क्षेत्राला खूप मोठी देणगी दिलेली आहे, दान दिलेलं आहे, आणि ते न मागता दिलेलं आहे. हे लोकांपुढे कुठेतरी आलं पाहिजे. म्हणजे असं की रत्नागिरी जेलमधून सुटल्यानंतर सावरकर कोल्हापुरात आले. त्यावेळी मराठी चित्रपटांचं माहेरघर हे कोल्हापूर होतं. सगळ्या दिग्गजांचे स्टुडिओज तिथे होते. प्रभात फिल्म कंपनी होती, हंस होतं, मोहिनी पिक्चर्स होतं, शांतकिरण होतं, शालिनी सिनेटोन होतं, आणि सगळे त्या काळामधले उत्तुंग प्रतिभेचे लेखक, दिग्दर्शक, कलावंत हे त्या स्टुडिओजमधनं काम करायचे. त्यातलंच एक नाव म्हणजे भालजी पेंढारकर आणि मास्टर विनायक, हे दोघंही सावरकर भक्त. त्यांना कळल्यानंतर त्यांनी तात्याराव सावरकरांना निमंत्रण दिलं की आमच्या स्टुडिओमध्ये आमचा सत्कार स्वीकारायला या. सावरकर हंसच्या स्टुडिओमध्ये गेले आणि त्यांनी सगळा स्टुडिओ बघितला. अगदी इंग्रजीमधली स्टुडिओच्या गेटमधनं आतमध्ये जातानाची पाटी बघितली, हंस स्टुडिओ इंग्रजीत लिहिलेलं होतं. आणि त्यांचं विचारचक्र सुरू झालं. सत्कार झाला, चहापान झालं. मास्टर विनायक त्यांना म्हणाले की तात्याराव चला आम्ही तुम्हाला सगळा स्टुडिओ दाखवतो. आणि म्हणून सगळी डिपार्टमेंट्स दाखवायला, विभाग दाखवायला सावरकरांना घेऊन गेले. सावरकरांनी सगळे विभाग बघितले आणि शेवटी परत कार्यालयामध्ये येऊन बसले आणि सांगितलं तुम्ही सगळे इथे थांबा, मला एक कागद पेन द्या. हे जे काही तुम्ही करताय, मी जी काही चळवळ करतोय त्याच्यामध्ये जर तुम्हाला सहभाग द्यायचा असेल तर हा केवळ सत्कार महत्वाचा नाही, तर पहिल्यांदा तुम्ही तुमची मानसिक गुलामगिरी बाजूला काढा. या मानसिक गुलामगिरीमधनं तुम्ही बाहेर पडा. मला मान्य आहे की सिनेमा हे माध्यम पाश्चिमात्य माध्यम आहे, युरोपीय माध्यम आहे, भाषा ती आहे. परंतु आज तुम्ही आपल्या मातृभाषेतला सिनेमा काढता आहात, मग त्या इंग्रजी भाषेची गुलामगिरी तुम्ही का शीर्षकांमधनं घेतात, तुमच्या या प्रत्येक विभागामधून घेतात. आणि म्हणून त्यांनी पटकन पॅड घेतलं, कागद पेन घेतला, शेजारी मास्टर विनायकांना उभं केलं आणि विचारलं की आत्ता मी जे सगळे विभाग बघितले, तुम्ही मला जे दाखवले, ते सगळे विभाग तुम्ही मला क्रमवार सांगा, तुमच्या भाषेत सांगा सिनेमाच्या. आणि मास्टर विनायकांनी इंग्रजीमध्ये ते त्यांना सांगितले. प्रोडक्शन, सावरकरांनी तिथे त्याला प्रतिशब्द लिहिला, निर्मिती, स्क्रीन प्ले, पटकथा, डायलॉग, संवाद, सिनेमॅटोग्राफी, छायालेखन, डिरेक्शन, म्युझिक डिरेक्शन, संगीत दिग्दर्शन, एडिटिंग, संकलन, मेकअप, रंगभूषा, कॉस्च्यूम, वेशभूषा, असे त्यांनी 100च्या वर प्रतिशब्द तिथल्या तिथे
मास्टर विनायक यांना लिहून दिले. या ठिकाणी केवळ मास्टर विनायक नव्हते, हा ऐतिहासिक क्षण आहे, याचा फोटो पण माझ्याकडे आहे. त्यावेळी त्या स्टुडिओमध्ये सावरकर हे सगळे प्रतिशब्द लिहितायत. स्टुडिओला त्यांनी अतिशय समर्पक असं नाव दिलं, कलागार. आज संपूर्ण हिंदुस्तान मधले जेवढे प्रादेशिक भाषांमधले चित्रपट निघतात, आज भारतामध्ये वर्षाला 950 चित्रपट निघतात आणि जे 70 करोड रुपये आठवड्याला सरकारला महसुलाच्या रूपामधनं मिळवून देतात. अशा माध्यमामध्ये आज सर्वत्र सावरकरांनी लिहून दिलेल्या प्रतिशब्दांचा उल्लेख शीर्षकामध्ये प्रत्येक जण करत असतो. ही चळवळ पुढे वाढत गेली, ती देवनागरी भाषेमध्ये गेली. सावरकरांनी कला क्षेत्रामध्ये दिलेलं हे सगळ्यात मोठं योगदान आहे. नाही तर तोपर्यंत आपण सिनेमाच्या पडद्यावरती सगळी इंग्रजाळलेली किंवा इंग्रजी भाषेमधनं असलेली शीर्षकं वाचत होतो. मला असं वाटतं सावरकरांनी हे जे सगळ्यात मोठं दान दिलेलं आहे, याचं केवळ चित्रपटसृष्टीने नव्हे, राज्यकर्त्यांनी नव्हे, भाषातज्ञांनी नव्हे, तर चित्रपट माध्यम नेहमी पाहणाऱ्यांनी देखील कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. इतकं मोठं हे दान आहे. बरं, ते उत्स्फूर्तपणे दिलेलं आहे. कधीतरी आपण कोणाकडे काहीतरी मागायला जातो आणि मग तो माणूस आपल्याला काहीतरी देतो. इथे न मागता सावरकरांनी हे फार मोठं दान कलाक्षेत्राला दिलेलं आहे. स्क्रीन प्ले याचा अर्थ त्यांनी कुठलाही विचार न करता पटकथा असा लिहिला आणि तो इतका समर्पक झाला की सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली. 1995 साली त्यावेळी फ्रान्समधल्या काहियर्स दु सिनेमा नावाची तिथे एक चळवळ आहे खूप मोठी, आणि ती अजूनही चालू आहे 100 वर्ष जुनी. तिथे त्या काहियर्स दु सिनेमा नावाचं मासिक आहे आणि तिथलं जे नॅशनल फिल्म म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये जगामधला सिनेमाचा संपूर्ण इतिहास मांडलेला आहे. आणि त्या इतिहासाच्या दालनामध्ये भारताच्या चित्रपटाचा तर इतिहास आहेच आहे, परंतु सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या म्युझियममध्ये सावरकरांनी या सगळ्या इंग्रजी शीर्षकांना दिलेल्या प्रतिशब्दांची माहिती, सावरकरांचा फोटो आणि सावरकर हे प्रतिशब्द हंस स्टुडिओत लिहून देत असतानाचा फोटो, एवढं मोठं त्या ठिकाणी खूप मोठं पॅनल लावलेलं आहे. हे मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन बघितलं. हा खूप मोठा गौरव आहे. म्हणजे सावरकरांनी त्या बंदरामध्ये उडी मारली आणि त्याच फ्रान्समध्ये सावरकरांनी हे जे काही भारताच्या, हिंदुस्थानच्या कलाक्षेत्राच्या बाबतीत दिलेलं दान आहे, याची नोंद आपल्याकडे कुठे आढळत नाही. ना मुंबईच्या चित्रनगरीमध्ये हे आढळत, ना कोल्हापूरच्या एकाही स्टुडिओमध्ये आज आढळत, किंवा मराठीमधल्या एकाही वृत्तपत्रानं याची नोंद घेतलेली नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु हे जे काही दान आहे, हे इतकं मोठं दान आहे की कृतकृत्य होण्यासारखं दान आहे. असे कितीतरी दानं सावरकरांनी त्यांच्या हयातीमध्ये आणि हयातीनंतर त्यांच्या नावाने आपल्या हिंदुस्थानला, आपल्या राज्याला, आपल्या मराठीला दिलेले आहेत असं मला वाटतं. एक कवितेचा उल्लेख मी परत या ठिकाणी त्यांच्या करणार आहे. आज आपण सगळेच महाराष्ट्रातले आहोत, मराठी आहोत. सावरकरांविषयी आपल्याला प्रचंड अभिमान आहे, प्रचंड प्रेम आहे. आणि त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांविषयी देखील आपल्या मनामध्ये कायम ज्योत जागी असते. हिंदवी स्वराज्याचा जो भगवा ध्वज आहे, त्याच्याविषयी सावरकरांनी
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तर सावरकरांनी अतिशय समर्पक असं काव्य केलेलं आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्याच्याकडे जाणार नाही, कारण ते सगळं प्रसिद्ध आहे. या भगव्या ध्वजाविषयी सावरकर लिहितात, अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज हा लढवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज हा लढवूया पुन्हा. या ध्वजासची त्या काळी रोविती पराक्रमशाली, रामचंद्र लंकेवरती वधुनी रावणा, ध्वज तो उभवूया पुन्हा. अखिल हिंदू विजय ध्वज हा उभवूया पुन्हा, ध्वज हा लढवूया पुन्हा. हे त्या काळामध्ये सावरकरांनी लिहिलेलं गीत आहे. आणि हे गीत, त्याचे मी तपशील शोधले तेव्हा हे भगव्या ध्वजाविषयीचं गीत, ते जिथे जिथे, मग ते अभिनव भारत संघटनेमध्ये जमणारे युवक असोत किंवा लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये जमणारे युवक असोत, त्यांच्याकडनं हे म्हणवून घे, जेणेकरून भगव्या ध्वजामधल्या त्यागाची अनुभूती आणि त्यागाचा कुठंतरी अंश या सगळ्यांमध्ये यावा, यासाठी ते या युवकांकडनं हे म्हणवून घेत असत. आज आपल्याला या कवितेचा खरोखरच विसर पडलेला आहे, कारण आपण फक्त सावरकरांच्या ज्या प्रसिद्ध गायकांनी, संगीतकारांनी केलेल्या कविता आहेत, गाणी आहेत, त्याच्याचकडे लक्ष देतो. 18व्या शतकामधील मराठ्यांच्या पराक्रमाचा देखील इतिहास सावरकरांनी लोकांपुढे आपल्या भाषणांमधून आणलेला आहे. तो भाषणांमधला ग्रंथांमध्ये आणलेला आहे आणि ग्रंथांमधून आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे हे 6 सोनेरी पानांमध्ये तर आहेच. 6 सोनेरी पानांमधनं 18व्या शतकातल्या मराठ्यांची जी कामगिरी आहे ती सगळी तर त्यांनी मांडलेलीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पण कामगिरी त्यांनी मांडलेली आहे. परंतु 18व्या शतकातील दुर्लक्षित मराठ्यांची कामगिरी, की जी पानिपत युद्धापर्यंत आहे किंवा त्याच्यानंतर सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम सावरकरांनी जर कुठल्या ग्रंथामधून केलेलं असेल तर ते 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथामधून. हा ग्रंथ ज्या वेळेला 100 वर्षापूर्वी त्यांना छापायचा होता, तेव्हा सावरकरांचा ग्रंथ छापून घ्यायला कोणीही तयार नव्हतं. नको, आपल्या प्रेसवर धाड पडली तर काय, या जाणीवेने आपल्याला ब्रिटिशांनी, सैनिकांनी याच्यामध्ये गोवलं तर काय, म्हणून हा ग्रंथ कोणी छापायला तयार नव्हतं. जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या छापखान्यांमधनं सावरकरांनी तो ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती पाठवल्या. अनेकांनी नकार दिला. शेवटी हॉलंडच्या छापखान्यामध्ये 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ छापला गेला, पण तोही छुप्या पद्धतीने. याची खूप एक मजेशीर नोंद आहे. हे सगळे ग्रंथ छापल्यानंतर जेव्हा हिंदुस्थानमध्ये बोटीतनं आले तेव्हा ब्रिटिशांनी झडती घेतली की हे काय आलेलं आहे, आणि मग त्यांनी बंडल फोडली. तर त्या ग्रंथांच्या वेष्टनावर इंग्रजीमध्ये कादंबऱ्यांची शीर्षकं होती. त्या काळामधली काही अश्लील चित्र अशी होती की जेणेकरून ब्रिटिशांनी आतमध्ये काही बघूच नाही. आणि मग त्या अशा रीतीने ती ग्रंथ आली आणि ती ग्रंथ हळूहळू ते ग्रंथ सगळे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायला लागले. तरी देखील ब्रिटिशांना सुगावा लागला आणि त्यांनी ते ग्रंथ जप्त केले. हॉलंडच्या म्युझियममध्ये, जे नॅशनल म्युझियम आहे, तिथे आजही सावरकरांचं हे हस्तलिखित जपून ठेवलेलं आहे, फोटोसह जपून ठेवलेलं आहे. आणि तिथे एक वाक्य लिहिलेलं आहे की संपूर्ण जगामध्ये ज्या माणसाचा
एवढ्या मोठ्या नावाचा डंका सतत वाजत होता, त्या माणसाचं हे हस्तलिखित आहे आणि ते आमच्या देशाकडे आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज आपण हे म्हणू शकतो का हो? कारण आज आपण जर मी सावरकरवादी आहे, मी सावरकर प्रेमी आहे, मी सावरकरांचा कट्टर भक्त आहे असं म्हटलं तर कदाचित किंबहुना त्याचप्रमाणे आणि तसंच आपली हेटाळणी झाल्याशिवाय राहणार नाही. कोण सावरकर, कुठले सावरकर, हे आजही विचारलं जातं, बोललं जातं. दुसरा देश आपल्या माणसाला आजही मोठं मानतो, त्याच्या साहित्याला आजही जपून ठेवतो आणि मोठ्या अभिमानाने ते हे सांगतात. मी मगाशी फ्रान्सच्या म्युझियमचं उदाहरण दिलं, संग्रहालयाचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणी सावरकरांचा हा फोटो, की ज्या ठिकाणी मास्टर विनायक बसले आहेत, ते सांगतायत, सावरकर लिहितायत आणि सावरकरांच्या मागे कोण उभं आहे असं आपल्याला वाटतं. त्या काळामधले, त्या शतकामधले मराठीमधले सगळे नामवंत साहित्यिक आहेत. एका बाजूला मास्टर विनायकांचे सिनेमे लिहिणारे आचार्य अत्रे आहेत, एका बाजूला मास्टर विनायक, हंस आणि मोहिनीचे सिनेमे लिहिणारे कादंबरीकार वि स खांडेकर आहेत, भालजी पेंढारकर आहेत, बाबूराव पेंढारकर आहेत, बाबूराव नाईक आहेत, म्हणजे पांडुरंगराव नाईक आहेत. अशी सगळी त्या शतकामधली दिग्गज माणसं की ज्यांची नोंद आपण अशा दृष्टिकोनातनं कधी घेत नाही, अशी सगळी माणसं तिथे उभी आहेत आणि हा एवढा मोठा फोटो तिथे आहे. आज आपण हा फोटो महाराष्ट्र सरकारच्या चित्रनगरीमध्ये लावायला गेलो तर राज्य सरकार लावू देईल का आपल्याला? हा खूप मोठा प्रश्न आहे. सरकार कोणाचं हा राजकीय विचार बाजूला ठेवूया आपण, पण तुमच्या देशाचं, तुमच्या राज्याचं भूषण असलेल्या एका व्यक्तीने एवढं मोठं दान दिलेलं आहे, ते दान कुठंतरी आपण त्याची नोंद केली पाहिजे, त्याच्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. हे कधी आपल्याला कळणार आहे? हा धोरणाचा कधी भाग आपला होणार आहे? याचं कुठंतरी जागर झालं पाहिजे असं मला वाटतं. सावरकरांविषयी खूप काही बोलता येऊ शकतं, परंतु मी मगाशीच सुरुवातीला सांगितलं की हा विस्तृतपणे बोलण्यासारखा विषय, तसा मी अधिकारी व्यक्ती नाही. जाता जाता फक्त 2 सावरकरांशी संबंधित घटना आहेत की ज्यातली एक घटना त्यावेळी मी नव्हतो, म्हणजे माझा जन्मच नव्हता, पण ती घटना मी माझ्या कुटुंबाचे एक जिवलग स्नेही यांच्याकडनं ऐकलेली आहे. त्याचा तपशील मी ती घटना सांगताना आपल्याला देईल. पण दुसरी जी अत्यंत महत्त्वाची घटना आहे ती आजही अनेक सावरकर प्रेमींपासून, सावरकरांना मानणाऱ्यांपासून, न मानणाऱ्यांपासून लुप्त आहे. त्यांना ती माहिती नाही किंवा समाजापुढे ती आलेली नाही. ती खूप मोठी घटना आहे. मी त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये सदस्य होतो आणि आमच्या महामंडळाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके. त्यावेळी बाबूजी हे 2 उपक्रमांनी खूप झपाटलेले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा चित्रपट आणि त्याच्या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी ते खूप आग्रही होते, झटत होते आणि त्यांचा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होता. महामंडळाच्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांमधून मी त्यांच्याबरोबर होतो. काही बाबतीत आमचे मतभेद होते. ते मतभेद पुढे चित्रपटसृष्टीचे चित्रमहर्षी व्ही. शांताराम,
ज्यांना आपण केवळ थिल्लर चित्रपट करतो म्हणून सिनेमा पाहतो आणि विसरून जातो, असे विनोदी नट दादा कोंडके आणि सुधीर फडके यांचे महामंडळाच्या काही धोरणावरून वाद झालेत. हे वाद खूप मोठ्या विकोपाला गेलेत. माझेही त्यांचे या संबंध याच्यामधनं काही वाद होते. मी विरोधात होतो आणि त्यावेळी मी महामंडळ आणि सुधीर फडके यांच्याविषयी बरंच काही लिहिलेलं होतं. आणि मग जेव्हा मध्यस्थीचा विचार आला त्यावेळी त्यांनी सांगितलं ठीक आहे, सोडून देऊ आपण, मी आता दुसऱ्या कामात आहे. त्यांनी राजीनामा दिला आणि ते पूर्ण वेळ सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला लागले. त्यांच्याबरोबर प्रभाकर मोने देखील होते. एक दिवस एक बातमी कानावर आली की बाबूजींना आणि प्रभाकर मोनेंना ज्या ठिकाणी शिवाजी पार्कच्या जवळ सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक करायचं, कदाचित माझे सांगतानाचे तपशील चुकू शकतात, चुकबुल द्यावी घ्यावी, जो कॅडल रोड आहे, ज्याला आता नाव वीर सावरकर मार्ग आहे, महापौर निवास आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला शिवाजी पार्कला आता जे राष्ट्रीय स्मारक उभं आहे, सावरकर स्मारक, समुद्रापर्यंतची ती जागा होती. असा खडक होता, काही जमीन होती. ती जी काही जागा आहे सावरकर स्मारकाची, जिथे आज उभं आहे, त्यातला काही तुकडा हा केंद्र सरकारचा होता, काही तुकडा हा पुणे मुंबई बृहन्मुंबई महापालिकेचा होता आणि एक मोठा तुकडा हा महाराष्ट्रातल्या एका गायिकेचा होता. मी त्या गायिकेचे तपशील देणार नाही कारण तो आज आपला इथे विषय नाही. सरकार त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि शरद पवारांनी सांगितलं बाबूजी हा तुकडा मी सरकारकडनं देतो. मला असं वाटतं शरद पवारांनी त्यांच्या आयुष्यात केलेले हे कदाचित पहिलं चांगलं काम असावं. परंतु एवढ्या छोट्याशा तुकड्यामध्ये एवढं भव्य राष्ट्रीय स्मारक सावरकरांच्या नावाचं होणार नाही. महापालिकेने पण तुकडा दिला, तोही तुकडा पुरेसा नव्हता आणि समुद्रापर्यंतचा जो मोठा तुकडा होता तो त्या गायिकेचा होता. सुधीर फडके, प्रभाकर मोने आणि मंडळी सगळी आणि सावरकर कुटुंबामधली काही माणसं, इतर काही उद्योगपती वगैरे त्या गायिकेकडे गेले आणि सांगितलं असं असं आहे, राष्ट्रीय स्मारक करतोय, हा पडीक तुकडा आहे, तो तुम्ही द्या. त्या गायिकेने स्पष्ट शब्दात सांगितलं मी इतके पैसे घेणार, मला बाकी तुमचं काही माहीत नाही, स्मारक अमुक तमुक, मला माझे पैसे टाका आणि तो तुम्हाला तुकडा घ्यायचा तो घ्या, अन्यथा तो पडून राहिला तरी मला काही फरक पडणार नाही. सगळे हतबल झालेत, काय करायचं, याच्यामध्ये वर्ष निघून गेलं, सगळे चिंतेत होते. पुन्हा निरोप पाठवले की बघा काय कमी जास्त होईल. ती गायिका जे काही रक्कम मागत होती ती या सावरकर स्मारक समितीला देणं अशक्य होतं. कोटीमध्ये ती रक्कम होती, तेवढे पैसे यांच्याकडे नव्हते आणि तेवढे पैसे ठराविक वेळेमध्ये उभे करणं शक्य नव्हतं. की आता हा प्रकल्प आपल्याला रद्द करावा लागला. काही जणांचं म्हणणं होतं की ठीक आहे त्या जागेवर करा, मग पुढचं पुढे पाहू. पण त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे तज्ज्ञ लोकांनी सांगितलं की असं करू नका, सगळी जागा ॲक्वायर करा आणि मगच काय ते करायचं करा. याच्यामध्ये बराच कालावधी गेला. ही गोष्ट सावरकर सदनाच्या शेजारी राहणारे विनोदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते की ज्यांना अख्खा महाराष्ट्र हा द्वयार्थी संवादासाठी ओळखतो, अशा दादा कोंडकेंच्या कानावर गेली. आम्ही दादा कोंडकेंच्या ताडदेवच्या ऑफिसमध्ये एकदा मी, विजय कोंडके आम्ही असे बसलो असताना एक माणूस आला आणि त्याने सांगितलं असं असं आहे दादा, तुम्ही बघा काहीतरी. तो काळ दादांच्या चित्रपटांचा
रौप्य महोत्सवी चित्रपट होण्याचा काळ होता. म्हणजे एकेकाळी दादासाहेब फाळक्यांचे चित्रपट जेव्हा चालायचे किंवा दादासाहेब फाळक्यांचा लंका दहन हा चित्रपट 25 आठवडे, मूक चित्रपट असून 25 आठवडे चालला आणि पोलीस बंदोबस्तामध्ये थिएटरमधनं मिळालेला गल्ला त्या काळामध्ये दादासाहेब फाळक्यांच्या निर्मात्याने आणला. तशी परिस्थिती दादा कोंडक्यांची होती. ओळीने 9 चित्रपट दादा कोंडक्यांचे सुपरहिट झाले होते आणि कोट्यावधी रुपये, लाखो रुपये रोज थिएटरमधनं दादांकडे यायचे. ते पोलीस बंदोबस्तामध्ये यायचे. याच्यातली गंमत बघा, दादा कोंडके हे पूर्णतः वेगळ्या विचाराचे आहेत, वेगळ्या दिशेचे आहेत, वेगळ्या मार्गाचे आहेत, वेगळ्या पक्षाचे आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या पथकामधून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. त्यामुळे त्यांचा विचार कसा असेल, त्यांची विचार प्रणाली कशी असेल हे आपण सगळे जाणू शकतो. परंतु ते राहत होते सावरकर सदनाच्या शेजारी. कोट्यावधी रुपये होते. त्यांनी बाबूजींना निरोप पाठवला की बाबूजी पण सावरकर सदनाच्या जवळ शिवाजी पार्कला राहायचे, की मला तुम्हाला भेटायला यायचं. हा वादाचा संदर्भ मी मुद्दाम दिला. बाबूजींनी भेट नाकारली की हा माणूस परत काहीतरी वाद करायला येईल, घरात हे भांडण नको, ते सार्वजनिक ठिकाणी बरं आहे संस्थेमध्ये. पुन्हा 1 आठवडा गेला आणि एक दिवस दादा कोंडके रात्री 11 वाजता बाबूजी झोपायच्या तयारीत असताना बाबूजींकडे गेले. दार वाजवलं. ललिताबाईंनी दार उघडलं, बाबूजींच्या पत्नी. पाहतात तर दादा कोंडके. त्या आतमध्ये गेले आणि बाबूजींना म्हणाले, दादा कोंडके आलेले. बाबूजी म्हणे ठीक आहे बसव. नमस्कार चमत्कार झाले. बाबूजी आले. दादा आत्ता या वेळेला येणं कसं झालं? दादांनी सांगितलं, मी तुम्हाला निरोप पाठवला होता, तुम्ही भेट दिली नाही, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझे विचार तुमचे विचार बाजूला ठेवा, आपले जे काही वाद झालेत ते बाजूला ठेवा. तुम्ही एका महापुरुषाच्या स्मारकाचं काम करत आहात, मला त्याच्यात थोडा हातभार लावायचा आहे. पण अट एकच, ही गोष्ट कुठंही कळता कामा नये. याचे माझ्याकडे खूप डॉक्युमेंट्स आहेत. आज दादा हयात नाहीत, बाबूजी हयात नाहीत. मी दादा गेल्यानंतर, बाबूजी गेल्यानंतर या संदर्भात विस्तृतपणे वृत्तपत्रातनं लिहिलेलं आहे. परंतु बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नाही आणि आज ही संधी चालून आली सावरकर मंचच्या माध्यमातून, म्हणून सांगतोय. दादांनी सांगितलं, किती पैसे पाहिजेत तुम्हाला ती जागा घेण्यासाठी? आणि बाबूजी म्हणे, हे तुम्ही का विचारता? नाही म्हणे, माझ्या कानावर असं आलेलं आहे की ज्या कोणी गायिका आहेत त्या अमुक एका रकमेसाठी अडून बसलेल्या आहेत. ती किती रक्कम आहे? मी देतो, ती जागा ताब्यात घ्या आणि सावरकर स्मारकाचं काम सुरू करा. बाबूजींनी दादांकडे बघितलं आणि या माणसाला काय गांभीर्याने घ्यायचं, हा विनोदी माणूस आहे, हा खरं बोलेल कशावरनं. त्यामुळे ठीक आहे, मी सांगतो नाही म्हणे, सांगतो नाही, तुम्ही तयारीला लागा. एक रकमी किती रक्कम कमी पडते आहे ती मी देतो, याची कुठेही वाच्यता करू नका, परंतु हे स्मारक उभं राहिलं पाहिजे. वेगळ्या विचाराच्या माणसाचा हा केवढा मोठा त्याग आहे किंवा केवढा मोठेपणा आहे एका त्यागमूर्तीसाठी, याची नोंद पण आपण कुठेतरी या निमित्तानं घेतली पाहिजे. या सगळ्या प्रकरणाशी मी खूप जवळून साक्षीदार होतो आणि म्हणून मला आज ते सांगावंसं वाटतंय. आणि जाता जाता हा शेवटचा एक अनुभव की जो मला माझ्या कुटुंबाचे स्नेही, की जे भिन्न विचारसरणीचे होते पण सावरकरांच्याच घराजवळ राहणारे असे
प्रकाशभाई मोहाडीकर यांचा हा किस्सा आहे आणि तो त्यांनी सांगितलेला आहे. सावरकरांची विचारप्रणाली वेगळी आणि साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी असलेल्या प्रकाश मोहाडीकरांची प्रणाली खूप वेगळी आहे. परंतु या सगळ्यांचं ध्येय एकच होतं, स्वातंत्र्य. देश स्वतंत्र झाला पाहिजे. सावरकर आजारी असताना साने गुरुजी प्रकाशभाई मोहाडीकरांकडे आले होते आणि म्हणाले, मला तात्यारावांना भेटायचं आहे, जायचं का आपण? काही लोकांनी सांगितलं की तुम्ही आणि तात्यारावांना भेटाला, हे जर वृत्तपत्रात आलं तर काय होईल? साने गुरुजी हे अत्यंत हळवे, मुलाफुलात रमणारे, तर तात्याराव सावरकर हे प्रखर तेजाने तळपणारे, जाज्वल्य देशाभिमानाने तळपणारी तलवार किंवा सतत चेतणारा वन्ही. दोघांची विचारप्रणाली वेगळी पण ध्येय एकच. साने गुरुजी म्हणाले, तात्याराव आजारी आहेत, आपण कोण आहोत, आपण कुठल्या ह्याच्यात आहोत, कुठल्या विचारांचे आहोत, हा मुद्दा आत्ता आपल्याला नाही आहे. सौहार्द टिकवायचा असेल तर याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी भेट घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ही काही मंडळी प्रकाशभाई मोहाडीकर सावरकरांकडे घेऊन गेले गुरुजींना. तात्याराव त्यांच्या पांढऱ्या शुभ्र आच्छादित बिछाण्यावर होते. गुरुजी गेले, एकमेकांकडे बघितलं, सावरकरांचा हात हातात घेतला, नजरानजर झाली, काय जे बोलायचं ते बोलले, चौकशा झाल्या. दोन वेगळ्या विचार प्रणालींची माणसं एकत्र आली. हे दृश्य किती अनुपम असेल. तात्यारावांनी आभार मानताना गुरुजींना म्हटलं, गुरुजी तुमची ती 2 ओळीची प्रार्थना ऐकवा. आणि गुरुजींनी ती प्रार्थना ऐकवली. माझ्या अंगावर आजही काटा येतो. प्रकाशभाई जेव्हा हे सगळं सांगायचे ना, ही साने गुरुजींची सगळी धडपडणारी मुलं हे सौहार्द टिकवण्यामध्ये खूप तरबेज होते. जो काही विचार असेल तो सभेच्या स्थानावरनं आपण मांडूया, कृतीबद्ध करूया, पण एकमेकांची मनं जपणं आणि एकमेकांना जपणं हे किती प्रकर्षाने करत होती हे या कृतीवरनं दिसलं. प्रकाशभाई मला जेव्हा हे सगळं सांगत होते, मी कुठेतरी डोळे मिटून त्या काळामध्ये जात होतो. साने गुरुजींची ती 2 ओळीची जी कविता आहे, गाणं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. गेल्या काही वर्षामध्ये आपण 2 गीतकार, 2 संगीतकार असं बघतो किंवा 2 लेखक असं बघतो. त्या काळामध्ये 50च्या दशकामध्ये मला असं वाटतं मराठीमधला हा पहिला प्रयोग असावा की 2 ओळी साने गुरुजींच्या आणि 2 ओळी त्याला जोडून चपकल बसतील अशा सावरकरांच्या. पण हे घडलंय. आज त्या काळामधले साक्षीदार खूप कमी आहेत. प्रकाशभाईंनी हे सगळं लिहून ठेवलंय. मी माझ्या लेखांमध्ये पण लिहून ठेवलंय. हात हातात घेतला सावरकरांचा, डोळे मिटले आणि साने गुरुजींनी त्यांच्या अतिशय प्रसिद्ध अशा 2 ओळी सावरकरांना ऐकवल्या. त्या अशा आहेत, मी गाण्याचा प्रयत्न करणारे, मी गायक नाही. कारण या आजच्या माझ्या या भाषणाचे संवादाचे अध्यक्ष हे महाराष्ट्राचे, हिंदुस्थानचे नामवंत गायक पंडित शौनकजी अभिषेकी आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढे मी गाऊन दाखवणं हे कुठेतरी बरोबर नाही आहे.
तो एक प्रयत्न मी करतो आहे. काही कमी जास्त झालं तर क्षमस्व. माझ्या माझ्या ओठांवरी थरथरे प्रार्थना एकहीच. माझ्या ओठांवरी थरथरे प्रार्थना एकहीच. भावे कधी न भगवन भावे कधी न भगवन हा तुम्ही कर्म भावे कधी न भगवन हा तुम्ही कर्म श्रद्धा राहो श्रद्धा राहो हृदय सुदे श्रद्धा राहो हृदय सुदे त्वत्स्मृती देवराज त्वत्स्मृती देवराज चिंतेचे ना किमपि मगते चिंतेचे ना किमपि मगते नाथ केव्हाही काज नाथ केव्हाही काज नाथ केव्हाही काज. काय अवस्था झाली असेल त्या काळी त्यावेळी या दोन महान विभूतींची. विचारांच्या पलीकडे केवळ शब्दांमधून स्पर्शामधून नजरेमधून आणि या काव्यामधून जे काही एकमेकांना जाणायचं आहे ते यांनी जाणलंय. आज या निमित्ताने हे सगळं बोलतात. मी खरोखरच आभार व्यक्त करतो या मंचाचे. रजा घेण्यापूर्वी एक उल्लेख निश्चित करतो की मी या मंचाचा जसा आभारी आहे तसा सावरकरांचा देखील अत्यंत कृतज्ञ आहे. कारण 6 सोनेरी पानांमधनं ज्यांचा उल्लेख अत्यंत आदराने मुत्सद्दीपणाने आणि देशहिताच्या दृष्टीने गौरवार्थ असा केलेला आहे अशा मराठेशाहीतील सरदार अंताजी माणकेश्वर गंध्यांचा मी वंशज आहे. सावरकरांनी 6 सोनेरी पानांमध्ये आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये
ज्या अनेक मराठा घराण्यांचा उल्लेख केलेला आहे त्यातलं एक माझं घराणं, आणि त्या वंशजांपैकी मी एक. मला आज सावरकरांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी इथं बोलता आलं. मी खरंच सावरकरांना बघितलं नाही, पण त्यांच्याविषयी आज मला बोलता आलं, बोलण्याचा मी प्रयत्न केला. हे मी माझ्या निश्चितपणे भाग्याचं समजतो. मी कृतकृत्य आहे आणि त्याहीपेक्षा मी मनापासनं आभार मानतो. मी सावरकर या मंचाचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शौनकजी अभिषेकी यांचे, माझे सगळे सहकारी, या मंचाचे CA बर्वे सर असतील, नातूसाहेब असतील, तांत्रिक दृष्ट्या हे सगळं करणारे कुंटेजी असतील, किंवा मंचाचे जेही सगळे सभासद असतील, त्या सगळ्यांचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण सगळे की ज्यांनी, तुम्हा सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. माझी जी काही मतं आहेत, माझं जे काही भाष्य आहे, माझे जे काही विचार आहेत, माझं जे काही त्रोटकपणे मी आपल्या समोर टाकलं, असे आपण सगळे प्रेक्षक, सर्व श्रोते, सावरकर प्रेमी, सावरकर भक्त, या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. अजून कोरोनाचं लॉकडाऊन संपायचं आहे. आपण सगळे घरामध्येच राहूया, चिंतन करूया. प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तकं असतील, त्यात सावरकरांची पुस्तकं असतील तर त्याची परत एकदा उजळणी करूया. कारण वाचाल तर पुढच्या काळामध्ये वाचाल. धन्यवाद.